श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळे? स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या मिनी व्लॉगमध्ये. तर आज होता श्रावण महिन्यातला पहिला गुरुवार आणि बघा ना, सूरजदादा अजून पण नुसतं एकच्या आठवणीत रडतच आहेत. कसला हाल करून घेतले त्यांनी. जाऊ द्या, वाईट वाटत होतं. आता आल्या गुरुवार असल्यामुळे पटकन आंघोळ वगैरे करून घेतली. उंबरठ्याची मस्त पूजा केली, रांगोळ वगैरे काढली, घरात स्वामींची पूजा वगैरे केली, त्यांचा अभिषेक केला. ह्याला डब्यासाठी साबुदाण्याची खिचडी द्यायची होती म्हणून पटकन खिचडी करून घेतली. त्याला डब्बा दिला आणि मग स्वामींचा जप वगैरे राहिला होता म्हणून जप वगैरे करून घेतला. नंतर सगळी कामं वगैरे करून घेतली, घर स्वच्छ करून घेतलं. मग दही आणि साबुदाण्याची खिचडी खाल्ली. मला 4 वाजता स्वामींचं चरित्र सारामृताचं पारायण करायचं होतं म्हणून थोडासा आराम करून घेतला. 4 वाजता उठले, घर स्वच्छ करून घेतलं आणि बसले पारायण करायला. तर बघा, हे बॉक्स मी घरी स्वामींचं चरित्र सारामृत ठेवण्यासाठी तयार केलेला आहे. तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मग काय, पारायण स्टार्ट केलं आणि मग 5:30 पावणे 6 वाजता माझं पारायण संपलं. स्वामींच्या संध्याकाळच्या आरतीला गेले होते, पण तिथं लाईट नसल्यामुळे व्हिडिओ काय क्लिअर आला नाही. घरी आले, नैवेद्यासाठी मी मिसळ केली होती मध्ये. तर मी पहिल्यांदा कांदा खोबरं वगैरे सगळं परतून घेतलं. त्यांचं मिक्सर, त्याच्यात सगळे मसाले वगैरे टाकले आणि हे मी स्पेशल मसाला टाकला आहे, मिसळ मसाला. तो पण टाकलं. मिसळला मस्त तर उकळून घेतलं, त्याच्यात कोथिंबीर वगैरे टाकली. आणि हे बघा, मी स्वामींसाठी नैवेद्याचं ताट तयार केलं होतं. बघा किती भारी दिसत होतं. नंतर स्वामींची आरती वगैरे करून घेतली. तर असं होता माझा आजचा दिवस. थँक्यू फॉर वॉचिंग.